नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने त्या मालकाचं नाव अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्येच पोचवलंच आणि 14 देशांमध्ये पोचवलं असा हा स्वर्गीय रायफल 8181 च्या धावणीतला एक नवीन खरेदी जो झालेली होती, विनोद शेठ चव्हाण, सचिन शेठ चव्हाण यांनी केलेली होती. ही खरेदी जी आहे ती नाशिकची होती आणि तो आता म्हणजेच आज 20 तारीख आहे. 20 तारखेपासून तो पळू शकणार आहे. एक आनंदाची बातमी एक 8181 फॅन्सना, कारण की या नंदीचा पळ लोकांना बघायचं आहे. तो कशा पद्धतीनं पळतो, तो नक्की कुठला आहे. हा नंदी जो आहे तो फंट्या नावाचा नंदी आहे. फंट्या 8181 हा नंदी जो आहे तो नाशिकचा आहे. त्याचा पळ जो आहे तो दोन्ही खांदी आतून बाहेरून कसाही पळू शकतो असा हा नंदी आहे आणि खूप मोठी खरेदी आहे, विक्रमी खरेदी आहे मित्रांनो. 45 का 50 लाखाची खरेदी आहे आणि या नंदीनं त्या ठिकाणी नाशिकमध्ये एक जसा आपल्याकडे बकासूर पळतो, मथुर पळतो, तसाच तो नाशिकचा आहे फंट्या. जसा छत्रपती संभाजीनगरमध्ये लखन पळतो, वगैरे वगैरे टॉपचे नंदी पळतात, तसाच हा नाशिकचा एक टॉपचा नंदी आहे फंट्या 8181. एक चांगल्या टॉपच्या गाड्या मारल्यात त्याने त्या ठिकाणी, म्हणूनच तर एवढी मोठी खरेदी झाली ना त्याची. आणि खरेदी जी आहे ती एक विक्रमी खरेदी म्हणावी लागेल. त्या बैलाचा पळ जो आहे तो सगळ्यांना बघायचे, कारण की 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये त्याचं कमबॅक होतं आहे या आपल्या सातारा छकडीमध्ये. आणि तो आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल, तो असं मला वाटते डायरेक्ट आता विठ्ठल केसरीलाच पळताना दिसेल, एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसेल. आणि फंट्या 8181 रायफल 8181 चा वारसदार, तसेच आपला सिकंदर 8181 सुद्धा वारसदार आहे रायफल 8181च्या धावणीतला. एक मोठी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील खूप सारे टॉपचे नंदी घडलेले आहेत, घडत आहेत. आणि हा नंदी जो आहे आता सज्ज झालेला आहे 25 तारखेच्या विठ्ठल केसरीच्या मैदानामध्ये. बघूया कसा पळ आहे, कारण की खूप मोठं नाव सचिन शेठ असतील, विनोद शेठ असतील, यांचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणारा असा हा स्वर्गीय रायफल 8181. आत्ता मध्यंतरी त्याचं निधन झालं, परंतु सेम तसाच रायफलगत दिसतो, सेम तसाच त्याचा पळ आहे, म्हणूनच त्याची मोठी एवढी खरेदी केलेली आहे. लवकरच तुम्हाला प्रेक्षकांनो त्याचा पळ बघायचे, तो कशा पद्धतीनं पळतोय. नाशिकची बैलं म्हणजेच त्या ठिकाणची बैलं जी आहेत ती घोडा शर्यतीमधील बैलं आहेत, परंतु तो 3 फेऱ्याच्या शर्यतीमध्ये सुद्धा पळतो. त्या ठिकाणी ज्या शर्यत होतात त्या ठिकाणी सुद्धा तो पळालेला होता, परंतु आता तो आपल्याला दिसणार आहे, त्याचा पळ दिसणार आहे, कशा पद्धतीनं पळ दाखवतोय तो. कारण की सगळ्यांना एक उत्सुकता आहे की तो फंट्या 8181 कशा पद्धतीनं पळतोय. दोन्ही खांदी पळतो. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, चांगल्या गाड्या तिकडच्या मारलेत बरं का त्याने, कारण की त्या ज्या बैलामध्ये धमक असतो तो कुठूनही पळू शकतो, कुठल्याही फाटीवरती येऊ द्या, ज्याच्यामध्ये अंगामध्ये रग आणि धमक आहे तो काही करू शकतो. आणि बघूया, सगळ्यांनाच उत्सुकता त्या फंट्या 8181 बद्दल, की तो कोणत्या टॉपच्या पैऱ्यामध्ये 25 तारखेला दिसेल, कसा पळ दाखवेल. एक उत्सुकता सगळ्यांना, कारण की रायफल 8181चं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये रायफलनं तर केलेलंच होतं, परंतु त्याचा आता वारसदार सिकंदर असेल, फंट्या असेल, या दोघांना करायचे.
सिकंदरनंसुद्धा केले. महान भारत केसरीच्या मैदानाचा फायनलचा मानकरी आहे तो. अनेक हिंद केसरीच्या मैदानामध्ये तो मानकरी आहे. आता या फंट्याचा पळ लोकांना बघायचं आहे. 100% तो चांगलीच कामगिरी करेल अशी आशा आहे मला. तर बघूया आता 25 तारखेला त्याचा पळ बघा. फंट्या 81 तयार झाला आहे मैदान गाजवायला. आणि सचिन शेठ चव्हाण, विनोद शेठ चव्हाण यांचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजवायला. खूप साऱ्या शुभेच्छा फंट्या 81 याला. धन्यवाद.